नीट बोलणारच का तू? सो गाईज हा आहे वियम येडा आणि ही आहे त्याची होणारी काय रे वियम हा तर आमच्या इकडे असंच गंमत मध्ये चिडवतात ही त्याच्या मामाची मुलगी आहे आणि हा आमचं काढतो वियम. काय वियम तू सांग कुठली पाहिजे तुला, कुठल्या मामाची मुलगी आणायची यांच्याकडनं त्यांच्या घरातून? तू पाहिजे. वियम कारण माझी सख्खी बहीण आहे. मी नाही चालत. मामाची मुलगी तुझ्या काकाची मुलगी आहे ना? मी तुझ्या काकाची मुलगी आहे. असू दे. गाइस ये थोड़ा पागल हो गया, इसको समझाना पड़ेगा. क्या वियो? तू रे दादी पागल. हाँ मी पागल है. तुझ्यापेक्षा विरूचा छोटासा तिकडे बघ. सो गाइस आज है थर्ड डे की जत्रा झालेली आहे आणि आज असणार आहे पालखी. आपण थोड्या वेळाने पालखी पर्यंत. काय चाललंय वियो? लहान आहेस का? किती गेला तू सांग? तिसरीत गेलास ना तू की दुसरीत गेलास? तिसरी एवढा मोठा आहेस तू आणि कसा वागतोय? तू फर्स्ट स्टँडर्डला गेली ना? मग तो सेकंडला. मी थर्डला गेला. हा व्हेरी गुड. तर आमची पालखी येणार आहे आणि आपण पालखीला जाणार आहोत. हेम विक्रमं प्रभुं विचित्र तांडव प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भुक्ति मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोक विग्रहं विनिक्वणं मनोज्ञ हेम किङ्किणील सत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मस्त मस्त. दीदीची आठवण येते की नाही रे तुला? हा नाही हा तरी बोल. ठीक आहे चला. माझा खूपच ऑनेस्ट, मराठीत काय बोलतात ते ऑनेस्टला? सच्चा काय? प्रामाणिक प्रामाणिक भाऊ आहे. ज्याला माझी आठवण येत नाही त्याने डायरेक्ट सांगितलं नाहीये. इट्स ओके इट्स ओके. हिला भेटतोस की नाही तळ्याला जाऊन हर्षदाला? बोलते की नाही? हर्षदाला बोलतो का जरा? पहिल्यांदा असते मग बोलते. अच्छा बोलते. ठीक आहे. बाकी अजून किती दिवस आहे सुट्टीला गावी? हॉलिडे पण किती दिवस आहे हॉलिडे तुझा? कधी संपणार आहे? 13 days 13 डेज. एक्झाम झाली? झाली. हा चलो बाय बोल. चल आपण आता ऑर्केस्ट्रा बघायला जाणार आहे ना? नो तू नाही येणार का? तुला का नाही आवडत ऑर्केस्ट्रा बघायला रे? नाही. का नाही? घाण. गाण? कोण बोलत तुला ऑर्केस्ट्रा गाणं असतं? हा काय रे नाही आवडत तुला ऑर्केस्ट्रा? तू कधी बघितलास लास्ट ऑर्केस्ट्रा? गावातला आहे रे. तुला नाही आवडला? ठीक आहे आम्ही जाऊ. हर्षू तू येणार नाही ऑर्केस्ट्राला? चला तर आपण माझे आत्या आणि आम्ही सगळे जाणारे ऑर्केस्ट्राला तेव्हाच भेटू नेक्स्ट. गाईज सो आता वाजलेले आहेत 10:30 आणि वी आर गोइंग फॉर ऑर्केस्ट्रा. ऑर्केस्ट्रामध्ये बेसिकली डान्सेस असतात जे असतात इकडच्या फिमेलसाठी. कारण का इकडे जे फिमेल्स आहेत ते 2 दिवस जत्रेला खूप कामं करतात, स्ट्रगल करतात. लाईक हार्डवर्क दे डू. पाहुण्यांना गेस्ट लोकांसाठी जेवण बनवतात वगैरे. त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट म्हणून आणि फ्रेश होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम. आणि चला तर आपण जाऊया. मी तुम्हाला ऑर्केस्ट्रा दाखवते बेसिकली तो कसा असतो. सो लेट्स गो गाईज. चलो लाईक करो, सबस्क्राइब करो. गाईज आम्ही लेट आलेलो त्यामुळे आम्हाला असं बसायला लागतंय ऍडजस्ट करून. खूप गंभीर परिस्थिती. आम्ही ऍडजस्ट करून बसलोय. तू फायनली आम्ही बसलोय.
गाईज आणि मी आता व्लॉग एंड करते माझा बिकॉज काल रात्री ऑर्केस्ट्रावरनं येऊन माझी बॅटरी डेड होती आणि आम्ही डायरेक्ट झोपलो. आणि मी आले आहे माझ्या आताच्या घरी राहायला बिकॉज तिचं घर इथे जवळच आहे ऑर्केस्ट्रावरून आणि आम्हाला खूप कंटाळा आला आमच्या घरी जायला. आणि आम्ही डिसाईड केलं की आम्ही हिच्या घरी नाईट आउट करू. आम्ही सगळे झोपून गेलो. आम्ही इतके थकलेलो की सगळे झोपून गेलो. कारण ऑर्केस्ट्रात आम्हीच नाचलो. हो सगळ्यांचं अट्रॅक्शन ही होती मोस्टली. गाईज एकतर आहे ना म्युझिक वाचलं की कंट्रोलच होत नाही. असं वाटतं की नाचू आणि त्यातून जर बॉलिवूड आयटम सॉन्ग असतील तर मग वाटत. लावणी होती तर आम्ही चुपचाप बसलेली की नाही चल भाई अपने पहचान का सॉन्ग नाही आहे. बट देन जेव्हा ते आयटम सॉन्ग चालत होते की लैला मैं लैला छवछव भाई माझ्याकडे कंट्रोलच आहे. मी नाचते माझी बहीण थोडीशी नाचते आणि बसल्या जागेवर ती पण नाचते. आणि ते लोक इतके खरंच बोर होते ना. मध्ये मध्ये डान्सेस चांगले होते. मध्ये मध्ये एवढं बोल होते की आम्हीच नाचत होतो. आणि त्यांचा व्हिडिओग्राफर मी होती. येस गुड्डी अद्या आमची कॅमेरा वुमेन होती. सो गाईज आता आम्ही मस्त नाश्ता करणार आहे आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते बिकॉज काल रात्री मला एंड करायला नाही भेटला. सो बाय.